तर मुलांनो, आज आपण भाग 5 व्याकरण व लेखन हा काय करणार आहोत की पाहणार आहोत. आणि त्याच्यामधला प्रकार जो आहे तो आहे वाक्य प्रकार. आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये वापरतो. एकच असे अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. उदाहरणार्थ, काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते. बघा, काल फार पाऊस पडला हे वाक्य विधानार्थी आहे. नंतर बघा, काल काही कमी पाऊस पडला नाही हेही वाक्य विधानार्थी आहे. काल काय कमी पाऊस पडला का हे वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी आहे. काल कमी तर पाऊस पडला नाही ना हेही प्रश्नार्थी वाक्य आहे. किती अपाट पाऊस पडला काल हे उद्गारार्थी वाक्य आहे. मग याच्यावरूनच आपल्याला काय करायचे आहे पहा, वाक्याचे काय करायचे की प्रकार पाहायचे आहेत. तर पहिला प्रकार काय आहे की आशयावरून आणि भावार्थावरून. दुसरा क्रियापदाच्या रूपावरून. असे वाक्याचे काय पडतात की 2 प्रकार पडत असतात. आता पहिलं काय म्हटलंय बघा, वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य असे प्रकार आढळतात. ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. ही वाक्ये कशी असतात की होकारार्थी किंवा नकारार्थी सुद्धा असू शकतात. आता त्याच्यानंतर बघा, पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. बघा मुलांनो, मी परत एकदा सांगते की ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. मग हे काय केले की विधान केलेलं आहे. आता त्याच्यासाठी दुसरे एक उदाहरण पाहू आपण. हे फूल खूप सुंदर आहे. दुसरं वाक्य पाहता काय म्हटले की विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. मग तशाच पद्धतीचं आपण दुसरं वाक्य पाहू. माझी शाळा मला खूप आवडते. बघा मुलांनो, वरील दोन्ही वाक्यात विधान केलेले आहे म्हणून ही वाक्ये विधानार्थी वाक्ये अशी ठरलेली आहेत. आता अशा प्रकारची अनेक वाक्ये तुम्ही लिहू शकता. बरं, आता त्याच्यानंतर बघा पुढचं काय प्रकार आहे की 2. प्रश्नार्थी वाक्य. मग ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. फक्त काय म्हटले की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असं काय केलं जातं रे, म्हटलं जात असतं. आता उदाहरण दिलं बघा, तू बाहेर केव्हा जाणार आहेस. इथं काय केलं की फक्त प्रश्न विचारलेला आहे, केव्हा जाणार आहेस हे आपल्याला काय नाही की माहीत नाही. मग तशाच पद्धतीचं दुसरं वाक्य आपण पाहू. तुम्ही कुठे गेला होता. आता दुसरं प्रकार आहे बघा, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. मग आपल्याला काय विचारले की प्रश्न विचारलेला आहे, तो स्पर्धा परीक्षेमध्ये काय झाला नाही की उत्तीर्ण झाला नाही. मग दुसरं तशाच पद्धतीचं वाक्य पाहू आपण. तुझी शाळा कुठे आहे. हे काय करायचं आहे आपल्याला की प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणं काय की आवश्यक आहे. मग ह्याही वाक्य प्रकारामध्ये तुम्ही अशी अनेक प्रकारची वाक्य काय करू शकता की लिहू शकता. आणि आपण काय करतो की रोज वेगवेगळ्या प्रकारचे काय करतो की वाक्य बोलत असतो. आता तिसरं प्रकार बघा, उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारा किंवा उत्कंठपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग उदाहरणार्थ, किती छान आहे हे फूल. या ठिकाणी काय केले की हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे आणि वाक्याच्या शेवटी काय करायचं आहे की उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे. दुसरं पाहू तशाच पद्धतीचं वाक्य.
किती आवडते मला माझी शाळा. मग मुलांना तुम्ही काय कराय की जेव्हा जेव्हा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही उदाहरणार्थी वाक्य लिहाल तेव्हा त्याच्या काय करायचं त्याच्या त्याला चिन्ह द्यायला विसरायचं नाही. आता त्याच्यानंतर बघा काय म्हणले की दुसरा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय, पहिलं वाक्य आहे की स्वार्थी वाक्य, सो अधिक अर्थी असा वाक्याचा काय की प्रकार आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. एक आहे मुले शाळेत गेली. बघा काय म्हटले की मुले शाळेत गेली. मग तशाच पद्धतीचं आपण दुसरं काय करू की वाक्य पाहू. मी दररोज शाळेत जातो. खेळाडू मैदानावर सराव करतात. मग खेळाडू मैदानावर काय करतात रे, सराव करत आहे. मी पहाटे व्यायाम केला. मग बघा ही जी दोन्ही वाक्य आहेत ही वाक्य कशी आहेत की स्वार्थी वाक्य आहेत, कारण या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काळाचा काय होतोय की बोध होत आहे. वरील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो म्हणून या वाक्यांना स्वार्थी वाक्य असं काय केले की म्हटलं गेलेलं आहे. आणि अशी वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज काय करतो की बोलत असतो. आता त्याच्यानंतर बघा दुसरा काय की दुसरा प्रकार आहे बघा आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती खिडकी लावून घे. मग आपण काय केली रे ह्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहे. ती खिडकी काय कर की लावून घे. मग उदाहरणार्थ दुसरं एखादं वाक्य पाहू. दररोज शाळेत जा. मग आपण काय केले की दररोज शाळेत जा हे आज्ञा केलेली आहे आणि त्या पद्धतीचं वाक्य आपण उदाहरणासाठी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मग आपण काय केले की आशीर्वाद ह्या वाक्यात काय केलं आहे की आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण नेहमी काय करतो की मोठ्यांचे आशीर्वाद घेत असतो. मग तशाच पद्धतीचं दुसरं वाक्य तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मग काय केले की हे आशीर्वादयुक्त वाक्य आहे. आता त्याच्यानंतर बघा काय म्हटले की देवा मला सद्बुद्धी दे. मग हे आपण देवाला काय केले की प्रार्थना केलेली आहे. मग आपण देवाला काय करतो की नेहमी प्रार्थना करतो आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा आपण देवाला अगदी काय करतो की प्रार्थना करत असतो. मग तुम्हाला तशाच पद्धतीचं दुसरं वाक्य आहे की देवा मला सुखी ठेव. आपण ही देवाला काय करतो की प्रार्थना करतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे कृपया मला तुझे पुस्तक दे. हे वाक्य आहे विनंती. मग आपण काय करतो की मग पुस्तक मागतो, पेन असेल, वही असेल, अन्य एखादी कुठलीही वस्तू काय करतो की आपण त्याला विनंती करून मागत असतो. आता त्याच्यानंतर बघा काय म्हटले की विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा. इथं काय केलं आहे की मुलांना उपदेश केलेला आहे, कारण आपल्या घरची आई वडीलसुद्धा आपल्याला काय करतात की उपदेशामार्फत बऱ्याच चांगल्या गोष्टी काय करत असतात की सांगत असतात. मग तशाच पद्धतीचं दुसरं वाक्य आहे की मुलांनो खूप अभ्यास करा. मग आपण मुलांना काय करतो की नेहमी उपदेश देत असतो, कारण त्यांना त्यांचं आयुष्य काय करायचं असतं की घडवायचं असतं. आता त्याच्यानंतर बघा सहावा प्रकार आहे इथे पादत्राणे ठेवू नयेत. इथं काय केली की सूचना केली गेलेली आहे. इथं काय केली की सूचना केलेली आहे आणि सूचना फलक बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो की पाहत असतो. बऱ्याच ठिकाणी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या काय केल्या जातात की सूचना लावल्या जातात. येथे थुंकू नये ही सुद्धा काय की सूचना आहे. आणि उदाहरणार्थ तुम्ही
किराणा मालाच्या दुकानामध्ये जरी गेलात तरी सूचना फलक असा काय केला जातो की लिहिला जातो आणि त्याच्यावर त्या दुकानातल्या वस्तूंचा भाव काय केला जातो की लिहिला जात असतो. म्हणजे सूचना फलक लावले जातात. किंवा आपली शाळा असेल, मोठमोठे महाविद्यालय असतात, कॉलेज असतात, अशा ठिकाणी सुद्धा सूचना फलक काय केले जातात की लावले जात असतात. आता तिसरा प्रकार आहे की विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हटलं जात असतं. आता त्याच्यामध्ये पहिला आकडा काय आहे बघा, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. मग हे वाक्य कसं आहे की आपलं कर्तव्य कोणकोणतं आहे, आपल्या आसपासचा जो परिसर आहे हा परिसर स्वच्छ ठेवणं हे मुलांना आपलं काय आहे की कर्तव्य आहे. मग त्याच पद्धतीचं दुसरं तुम्हाला उदाहरण सांगते, आई वडिलांना सांभाळणे हे सुद्धा आपलं काय आहे की कर्तव्य आहे. मग आपण अशा प्रकारचे अनेक काय करतो की वाक्य बोलत असतो. आणि त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य काय की आज बहुतेक पाऊस पडेल, म्हणजे शक्यता आहे. थोडक्यात आपण काय म्हणतो की अंदाज, वातावरणावरून आपण काय करतो की शक्यता ठरवत असतो. बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टींचे काय बांधतो की अंदाज बांधत असतो. मग त्याच पद्धतीचं तुम्हाला दुसरं वाक्य सांगते बघा, बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील. मग हे आपण काय केले की एक शक्यता वर्तवलेली आहे, बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील. नंतर तिसरं वाक्य बघा, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. मग ही योग्यताचं वाक्य आहे. मग काय म्हटलं की अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. मग बघा त्याच्या पुढचं दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते की आत्मविश्वास असणारा विद्यार्थी यशस्वी होतो. म्हणजे त्याची ती काय की योग्यता आहे, त्याची ती काय आहे की पात्रता आहे. आता त्याच्यानंतर बघा पुढं पहा म्हटलंय, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. मग हे प्रत्येक शिक्षकाची काय असते की इच्छा असते, अपेक्षा असते, विद्यार्थ्यांनी वर्गात काय करायचे की शांतता राखायची आहे. तर ही 4 प्रकारची जी वाक्य आहेत, या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काय कळले की कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा काय झाला आहे की बोध झालेला आहे. म्हणून ही विद्यार्थी वाक्ये आहेत. आता त्याच्यानंतर बघा चौथा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे काय केले जाते की म्हटले जाते. कारण आपण रोज आपल्या बोलीभाषेमध्ये अशी वाक्य काय करतो की बोलून जातो, पण आपल्याला त्या वाक्याचा काय नसतो की प्रकार माहीत नसतो. आता त्याच्यानंतर बघा उदाहरण दिले, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. म्हणजे काय म्हणले की पडला असता तर, हा एक काय केला रे मुलांनो, संकेत दर्शवला आहे. बघा मग आपण काय करतो की एक संकेत दर्शवत असतो. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला उदाहरण एक सांगते, जर पाऊस पडला तर रान हिरवेगार होईल. मग आपण हे काय केलं की एक संकेत ठरवलेला आहे, जर पाऊस पडला तर हे रान काय होणार आहे की हिरवेगार होणार आहे. मग आता त्या दुसरं वाक्य, मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. बघा ह्या वाक्यांवरून काय होतं की संकेत निर्माण होतोय. म्हणूनच ही वाक्य कशी आहेत की संकेतार्थ आहेत, त्याच्यातून संकेत निघतोय, म्हणून ही वाक्ये संकेतार्थी आहेत. मग उदाहरणार्थ, तू नियमित अभ्यास केला तर पास होशील. मग तू नियमित अभ्यास केला तर काय होशील की पास होशील. मग आज आपण काय केले पहा मुलांनो, तर भाग 5 मधील वाक्य प्रकार हे काय केले गेले की पाहिलं गेलेलं आहे आणि त्याच्या खाली कृती दिलेल्या आहेत. त्या सर्व मुलांनी काय करायच्या की व्यवस्थित सोडवायच्या आहेत. आणि कोणाला काय शंका असेल तर विचारलं तरी चालणार आहे. आता आपण उद्या काय करूयात की पुढचा भाग पाहू.